वेड भाग 33. नीनाद पुन्हा श्रीच्या केबिनमध्ये शिरला. येस, श्रीने विचारलं. साईचा नंबर हवा होता मला, नीनाद म्हणाला. सॉरी, नंबर कोणासोबत शेअर करू नकोस असं त्याने म्हटलंय, सो मी नाही देऊ शकत. श्री त्याच्यापासून स्वतःची नजर चोरतच म्हणाला. तुम्ही हेच उत्तर देणार याची खात्री होती मला. नीनाद थोडं चिडतच म्हणाला आणि श्रीच्या केबिनमधून बाहेर पडला. थेट वॉशरूम त्याने गाठलं. तोंडावर थंडगार पाणी शिंपडत त्याने अश्रूंना वाट मोकळी केली. अगदी लहान मुलासारखा तो रडू लागला. नीन, समीर त्याच्या मागोमाग वॉशरूममध्ये शिरला. त्याला असं रडताना बघून क्षणाचाही विलंब न करता त्याने त्याला स्वतःच्या मिठीत घेतलं. असं कसं वागू शकतात यार माझ्यासोबत? मी काय केलं याचं? इट्स टोटली रॉंग यार, रडतच तो म्हणाला. तू शांत हो आधी, मे बी तुझ्यासाठी काहीतरी बेटर असेल रे. सर एवढे पण वाईट नाहीत, समीर त्याला समजवतच म्हणाला. नीनाद समीर पासून लांब झाला. स्वतःचे डोळे पुसत त्याने स्वतःला शांत केलं आणि तो तिथून जाऊ लागला. नीन, समीरने त्याला अडवलं. सॅम प्लीज लीव मी अलोन, समीरच्या हातून स्वतःचा हात सोडवत नीनाद म्हणाला आणि स्वतःच्या डेस्कवर येऊन कामात गुंतला. कामात त्याचं लक्ष तसं लागतच नव्हतं, पण काम करावंच लागणार होतं. सकाळपासून डेस्कवर पडून असलेल्या एन्व्हलपवर त्याची नजर पडली. तोंड पाडतच त्याने ते हातात घेतलं. एन्व्हलप उघडून त्याने त्यातील कागद बाहेर काढले. मैथिलीचे साईराज सोबतचे फोटो त्यात होते. फोटोमधील मैथिली आणि साईराजची जवळीक बघून नीनादचे हात अक्षरशः थरथरू लागले. साईला ज्या मुलीने फसवलं ती दुसरी तिसरी कोणी नसून मैथू होती. नीनाद डोक्यावर हात मारून घेतच म्हणाला. त्यासोबतच एक चिठ्ठी सुद्धा होती. मनात काही शंका असेल तर खाली दिलेल्या नंबरवर फोन करा, सगळी माहिती मिळून जाईल. नीनादने चिठ्ठी वाचून तशीच ड्रॉवरमध्ये ठेवली. फोटो एन्व्हलपमध्ये भरत त्याने एन्व्हलप बॅगेत टाकलं. बॅग खांद्यावर अडकवत तो तिथून जाऊ लागला. नीन, नको ना असं वागूस यार, समीर त्याला समजवतच त्याच्या डेस्क जवळ आला. सॅम मला बरं नाही वाटत, प्लीज लेट मी गो, नीनाद स्वतःचे डोकं शांत ठेवतच म्हणाला. नीनू काय झालं? एक एक करून सगळेच ऑफिस कलीग त्याच्या जवळ येऊ लागले. कोणाच्याच प्रश्नाचं उत्तर न देता तो ऑफिस बाहेर पडला. श्री नीनादने दिलेले डॉक्युमेंट बघू लागला. सगळे डॉक्युमेंट त्याने दुर्लक्ष केली आणि त्याचं बँक स्टेटमेंट तो पाहू लागला. इतर ट्रान्झॅक्शनकडे दुर्लक्ष करत त्याने 15 तारखेच्या ट्रान्झॅक्शनवर नजर फिरवली. आपसुकच त्याचे डोळे मोठे झाले. नीनादने मैथिलीला पैसे ट्रान्सफर केले, म्हणजे मैथिली खरं बोलत होती. मग साई खोटं बोलतोय? श्री डोक्याला हात लावून बसला. विचार करण्याची क्षमताच त्याच्यात नव्हती. इथे मैथिली हातात डायरी आणि पेन घेऊन बसली होती. खूप काही तिच्या डोक्यात फिरू लागलं असतं. शब्द डायरीत उतरवल्याशिवाय तिचं डोकं शांत होणार नव्हतं. आयुष्य सुंदर आहे, सुंदर नजरेने बघता आलं पाहिजे, स्वच्छ मनाने ते अनुभवता आलं पाहिजे. दुःख सगळ्यांनाच आहे, त्यात सुद्धा सुख शोधता आलं पाहिजे. दुःखाच्या सरीतून सावरत आयुष्य सुंदर बनवता आलं पाहिजे. प्रेम खूप सुंदर आहे, योग्य वेळी व्यक्त होता आलं पाहिजे, शेवटपर्यंत ते निभावता आला पाहिजे. वेळ खूप महत्वाची आहे, अचूक वेळेची सांगड घालता आली पाहिजे. निघून गेलेल्या वेळेचा विचार करणं थांबवता आलं पाहिजे. वाईट वेळ काळानुसार विसरता आली पाहिजे. पुढेही तिला काहीतरी सुचत असतं, पण दाराची बेल वाजते. डायरीत पेन खुपसत तिने दरवाजाच्या दिशेने धाव घेतली. तुम्ही? नीनादला दारात बघून तिला आश्चर्य वाटलं. तिला बाजूला सारत तो आत आला. त्याच्या खांद्यावर अडकवलेली बॅग घ्यायला ती त्याच्याजवळ जाणार तसं हाताचा पंजा दाखवत त्याने तिला स्वतःपासून लांब राहायला सांगितली. काय झालं? त्याच्या नजरेतील राग बघून तिने घाबरतच विचारलं.
निशब्दपणेच त्याने बॅगेतून एन्व्हलप काढून तिच्या हातात दिलं. काय आहे हे? तिने घाबरतच त्याला विचारलं. तुझं तू ओपन करून पण बघूच शकतेस ना? नीना तिच्यावर ओरडतच म्हणाला. त्याच्या अशा ओरडण्याने ती 2 पावलं मागे सरकली. थरथरत्या हाताने तिने ते एन्व्हलप उघडलं. साईराजाने आपले फोटो बघून तिच्या हातातून एन्व्हलप गळून पडलं. मी तुम्हाला हे सगळं सांगणारच होती, ती रडतच त्याला म्हणाली. खरंच? निनाद थोडं चिडतच म्हणाला. तुम्ही समजताय तसं नाहीये. साई आणि माझ्यात तसं काही नव्हतं. प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. मैथिली रडू लागली. विश्वास ठेवला असता मी, जर तू स्वतःचं तोंडून मला या सगळ्याबद्दल सांगितलं असतंस. तर तू जे काही बोलली असतीस, आणि भलं ते खोटं जरी असतं तरी त्यावर विश्वास ठेवला असता. पण आता नाही, अजिबात म्हणजे अजिबात नाही. माझ्या मनातून तू उतरून गेलीस. एवढं क्रूर तू त्या साईसोबत वागली असशील यावर माझा विश्वासच बसत नाही. निनाद म्हणाला. तो खोटं बोलतोय निनाद. ते जे बोलतोय तसं मी वागलीच नाही. माझं त्याच्यावर प्रेम वगैरे नव्हतं निनाद. मैथिली निनादला समजवतच म्हणाली. ओके, निनाद म्हणाला आणि सरळ बेडरूम मध्ये निघून आला. कपाट उघडून स्वतःचे कपडे त्यातून तो बाहेर काढून बेडवर ठेवू लागला. तुम्ही काय करताय? तिने त्याला अडवतच विचारलं. तिच्या हातातून स्वतःचा हात त्याने सोडवला. त्याच्या सुद्धा डोळ्यातून पाणी येत होतं. अधूनमधून डोळ्यांवरून हात फिरवत स्वतःचे कपडे तो बॅगेत भरू लागला. आय एम सॉरी निनाद, मला माफ करा आणि मला समजून पण घ्या ना प्लीज. मी काहीच चूक नाही केलीये. माझं साईसोबत अफेअर वगैरे नव्हतं. मैथिली त्याला काही पुढे बोलणार तोच निनाद भरलेली बॅग खांद्यावर अडकवत खोलीतून बाहेर पडला. तुम्ही कुठे चाललाय? मैथिलीने त्याला अडवतच विचारलं. माझं करिअर स्पॉइल केलेस तू. ही तुझा नवरा आहे हे कळल्यापासून माझा बॉस हात धुवून माझ्या मागे लागलाय. सगळ्यांसमोर इन्सल्ट करत बसतोय. मला हाँगकाँगच्या प्रोजेक्टमधून बाहेर केलंय त्याने. ज्या प्रोजेक्ट सोबत मी माझं फ्युचर बघितलेलं तो प्रोजेक्ट माझ्या हातातून गेलाय. काम करण्याची इच्छाच गेलीये माझी. आणि त्यात हे असलं काही बघून तर तुझ्यासोबत या घराची राहायची सुद्धा इच्छा नाही माझी. आतापर्यंत तुझा मित्र बनून तुझे प्रॉब्लेम जाणून घेण्याचा प्रयत्न मी केलाय. एकदा नाही तर खूपदा. पण तू मला नवरा तर सोड, कधी साधा मित्र सुद्धा नाही मानलंस. जर मानलं असतंस तर हे सगळं माझ्यापासून लपवलंच नसतंस. तू माझ्या आयुष्यात आल्यापासून मी प्रत्येक क्षणी फक्त आणि फक्त तुझाच विचार केलाय. तुला माझ्याकडून काय अपेक्षित आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न मी केलाय. पण तुझ्या वागण्यातून मला तसं कधीच जाणवलं नाही. जर मी आवडतच नव्हतो तर मग लग्न करून का फसवलंस मला? खूप हर्ट होतंय मला. निनाद रडतच म्हणाला. मी नाही फसवलंय तुम्हाला. मला एक संधी द्या प्लीज. मैथिली हात जोडतच म्हणाली. माझ्या हातून हाँगकाँगला जाण्याची संधी निघून गेली, जी मला परत भेटेल असं वाटत नाही. आणि तू माझ्याकडे संधी मागतेस? निनाद वैतागतच म्हणाला. मी श्री सोबत बोलते. मैथिली म्हणाली. असं बोलून तू मला अजून हर्ट करतेस मैथिली. निनाद तिच्यावर ओरडतच म्हणाला. त्याचा तो राग बघून मैथिली भीतीने थरथरू लागली. राग भरी नजर तिच्यावर फिरवत निनाद बॅग उचलत तिथून जाऊ लागला. कुठे जाताय तुम्ही? हिम्मत करून तिने त्याला विचारलं. तुझ्यापासून लांब. रागातच तो म्हणाला. असं नका ना बोलू निनाद. मी नाही जगू शकत तुमच्याशिवाय. आय लव्ह यू. मैथिली त्याची वाट अडवतच म्हणाली. मैथिली बाजूला हो. निनाद शांतपणेच तिला म्हणाला. तिच्याकडे बघण्याची इच्छा सुद्धा त्याच्यात उरली नव्हती. मला काय बोलायचंय ते एकदा ऐकून तरी घ्या. मैथिली निनादला विनवण्या करू लागली. प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते मैथिली. ती वेळ निघून गेली आणि मला सगळं काही माहितीये. सो प्लीज हे रडणं वगैरे थांबव. तू या घरात असताना मी या घरात अजिबात नाही राहणार. तू तुझा आवाज आणि तुझी सावली सुद्धा नकोशी वाटती.
निनाद म्हणाला. किती राग करताय तुम्ही? दादासारखंच वागताय तुम्ही पण. ती रडतच म्हणाली. ती पुढे काही बोलायला जाणार त्याआधीच निनाद तिला बाजूला सारत आपली पावलं पुढे टाकू लागला. तुम्हाला मी नकोय ना? मी निघून जाते इथून. हे तुमचं घर आहे निनाद. तुम्हाला इथून कुठेच जायची गरज नाही. मैथिली म्हणाली तसं निनाद जागीच स्तब्ध झाला. प्लीज तुम्ही नका जाऊ. मी निघून जाते इथून. नाही तुम्हाला त्रास देणार. येणारा हुंदका अडवतच ती म्हणाली आणि पळतच बेडरूममध्ये आली. स्वतःचे कपडे तिने बॅगेत भरले आणि बेडरूममधून बाहेर पडली. निनाद अजूनही स्तब्धच उभा होता. एक नजर तिने त्याच्यावर फिरवली. डोळ्यात भरलेल्या तुडुंब अशा पाण्यामुळे त्याचा चेहरा तिला स्पष्ट असा दिसत नव्हता. माझा अंदाज खरा होता ना निनाद? तुम्हाला हाँगकाँग प्रोजेक्टच जास्त महत्वाचा होता. मी चुकीची नाहीये निनाद, आणि मी तुम्हाला फसवलंय हा आरोप माझ्यावर नका करू कधी, कारण मी स्वतः फसलीये. यू आर माय बेस्ट फ्रेंड, पण नाही जमली मैत्री निभायला. मी तुम्हाला मित्र मानत नाही असा गैरसमज नका करू. माझ्या घरच्यांपेक्षा तुमच्यावर जास्त विश्वास होता माझा. पण पुढचे शब्द तिला बोलवले जात नव्हते. रडतच ती त्या घराबाहेर पडली. काय होईल पुढे कळेलच पुढील भागात. याच्या आधीचा भाग छोटा होता म्हणून हा भाग पोस्ट केला. तुमच्या कमेंट लवकर आल्या तर पुढील भाग देखील लवकरच पोस्ट होईल. धन्यवाद.